नमस्कार मैत्रिणींनो, मोराची डिझाईन पाहिजे आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. 2 टाईपचं मोर काढू शकतात. हे पहा, 1 इंचावरती पहिला सर्कल केला आहे, दुसरा सर्कल 2 इंचावरती आणि तिसरा आपण 3 इंचावरती करणार आहोत. सध्याचे 3च सर्कल आपण करणार आहोत. त्यानंतर आपल्याला 2 परत वाढवायचे आहेत. 1 इंचाचं मार्जिन घेतलं आहे आणि हाफच्या वरच्या बाजूला 2 इंच हे असा 1 इंचाचा सर्कल करून घेतला. आता हा सर्कल आपल्याला हे कडल्या लाईनला जोडायचा आहे. तिथे पण सर्कलच्या मध्ये 1 इंचाचा गॅप आहे. आणि अशी चोच काढली आणि असा पानाचा आकार देऊन डोळा काढला. हे पहा, अशा पद्धतीने गोल आकारामध्ये मोठ्या सर्कलला जोडायचा आहे आणि खाली पण असा शेप द्यायचा आहे. आता याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 3 इंचाचं मार्जिन घेतल्यानंतर आपल्याला तो फोल्ड करायचा आहे कॅनव्हास आणि 1 इंच असं मार्जिन घ्यायचं आणि वरती 2 इंच आणि सरळ अर्धा इंच 1 इंच न्यायचं आहे आणि अर्धा इंच गोल आकार द्यायचा आहे आणि हे असं डिझाईन तयार होते. आता ह्याच्यापासून आपण फूल बनवणार आहे. ते कसं ते व्यवस्थित पहा. हे पहा, अशा पद्धतीने पाकळी बनवली. पहिल्या पाकळीला जोडून अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे. इझी ट्रिक सांगितली आहे, व्यवस्थित बनवा. हे पहा, 5 पाकळ्यांचं आपल्याला हे फ्लावर बनत आहे. फक्त जोडायचं आहे पहिल्या रेषेला आणि गोल करायचं आहे. हे पहा, मध्ये असा गोल आकाराचं काहीतरी वस्तू घ्यायची आणि गोल करून घ्यायचं. हे झालं फ्लावर. आता आपल्याला पुढे पिसारा कसा काढायचा आहे ते दाखवते. तर पिसाऱ्यासाठी आपल्याला हेच जे पान आपण यूज केलं आहे तेच वापरायचं आहे, म्हणजे सेम सगळं डिझाईन येते. कधीही मोठी साईजमध्ये बनवायचं असेल तरी पण तसंच करा, सेम वापरा, म्हणजे कसं व्यवस्थित दिसते. नाहीतर लहान मोठ्या आकारात आलं तर चांगलं दिसत नाही. हे पहा, अशा आकाराने जोडून घ्यायचं आहे, म्हणजे पिसाराच्या मधलं जी डिझाईन आहे ती होऊन जाणार आहे. आणि 1 इंचाचं मार्जिन ठेवून असा गोल आकार सगळ्या साईडनी देऊन घ्यायचा आहे. हे पाहे, मधली लाईन कट करून घेऊया सर्कलची. आता पुढे आपल्याला हे सर्कलच्या साईडला फ्लावरची डिझाईन करायची आहे. त्या अगोदर आपण 1 इंचावरती अशी एक लाईन करून घेतली, म्हणजे सर्कल हाफ सर्कल. हे पहा, 1 इंचाचं मार्जिन घेतलं आहे, वरती पण 1 इंचाचं आणि 1.5 इंच घेतलं आहे वरती, 1 इंच नाही, 1.5 इंच घेतल्यानंतर परत आपण 2.5 इंचाचं मार्जिन घेणार आहोत वरती आणि असा गोल करणार आहोत आणि कट करून घेऊया. वेगळा शेप तयार झाला. हे अशी कटिंग कराल तर कोणाचंच चुकणार नाही, परफेक्ट होणार आहे. आणि जर तुम्हाला समजलं नाही तर परत व्हिडिओ पहा, म्हणजे हे परफेक्ट जमून जाईल. असं सगळं छापून घेणार आहोत, अर्ध होणार इथे. आणि आता मध्ये पण आपल्याला तसंच त्याच पाकळीचा वापर करून कंप्लीट करायची आहे डिझाईन. थोडासा आकार गोलमध्ये देत आहे. आता पहा, हे मी जिथून कर्व लाईन घेतली आहे गोल आकारमध्ये, तिथे मी असं मार्जिन करून घेतली दोन्ही साईडला आणि सेंटरला ठेवून व्यवस्थित अशी डिझाईन करत आहे. ही डिझाईन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मध्ये गोल पण करायचा आहे, नंतर दाखवते. हा पातूर आपण काढून घेतला मी. आता इथे आतमध्ये आणखी एक पाकळी करायची आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. ह्याच डिझाईनमध्ये मोराचे पंख कसे करायचे ते दाखवत आहे. हे पहा, अशा पद्धतीने करायचं आहे आणि आपण थोडीशी याला बॉर्डर करूया. एक व्यवस्थित हे करून घेऊया मानेचा आकार आणि असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि खाली पण आपल्याला अशा पद्धतीने आणि नंतर पिसारा. आता कलर कॉम्बिनेशन सांगते. इथं ब्लॅक करायचं आहे, व्हाईट, हे सगळं ब्ल्यू कलर करायचं, व्हाईट, रेड आणि इथे पण रेड आणि येल्लो बारीक छोट्या ह्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे. इथे क्रीम आणि ऑरेंज
हे पहा इथं रेड कलर करायचा आहे, बॉर्डर ब्लॅक कलरने करायची आहे आणि मरूननी पण करू शकता. मध्ये येल्लो करायचं आहे, मरून रेड येल्लो असं. हे पहा इथे करायचं आहे रेड ऑरेंज येल्लो आणि नंतर पूर्ण आपल्याला ब्ल्यू करायचं आहे आणि ब्लॅकने बॉर्डर करायचे आहे. हे पहा इथे व्हाईट येल्लो रेड मरून आणि इथे पण ब्लॅकची बॉर्डर करायची आहे आणि हे पण साईडला पूर्ण ब्लॅकची बॉर्डर करायची आहे. मध्ये लाईट पिंक आणि डार्क पिंक घ्यायचं आहे आणि पुढे पण सेम तसंच करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.